आमच्या लोकांवर जो काही अत्याचार या लोकांनी केला, आता त्यांना याचे कर्ज फेडावं लागेल. कित्येक वर्ष लुटून गेले आहे, तरी आमच्या समाजावर यांचे अत्याचार वाढतच चालले आहे. म्हणून आम्ही ठराविकपणे त्या लोकांपर्यंत सूचना पोचवली की आता तुम्ही आमच्या समाजावर अत्याचार करू शकत, कारण की आम्हाला जे लाभले आहे ते तुमच्याकडे नाही आहे. आम्हाला आमच्या देशाचे संविधान म्हणून आमच्या वडिलांनी आमच्यासाठी केले आहे, आणि हे संविधान आमच्याच लोकांसाठी नाही, तर भारताच्या प्रत्येक लोकांसाठी आहे, ज्याला भारताची नागरिकता ज्यांच्याकडे आहे त्या लोकांसाठी हे संविधान आहे. आणि ज्यांनी या संविधानाला लागू न करता हिंदू राष्ट्र लागू केला, आणि हिंदू राष्ट्राला सुरुवात लोकमान्य टिळक यांनी केली, आणि हिंदू राष्ट्र म्हणून भारत देशाला घोषित केले, आणि प्रत्येक जातीच्या लोकांना, प्रत्येक धर्माच्या लोकांना हिंदू म्हणून सांगितले, आणि हिंदू म्हणून डॉक्युमेंटसुद्धा यांनी कोर्टामध्ये बनवले. रजिस्टरवरती हिंदू म्हणून लिहिण्यात आलं, आणि हिंदू हा कुठलाही धर्म नसून याला धर्माची प्रतिक्रिया बनवून आमच्यावर तो थोपवण्यात आला, आणि आमच्या समाजावरती अत्याचार केले. म्हणून या लोकांनी आमचे आरक्षण हरवले, आणि ते आरक्षण त्या लोकांनी चोरले, आणि आरक्षण चोरून डोनेशनच्या नावाखाली आमचे आरक्षण विकण्यात आले. आमचे एज्युकेशन डोनेशनच्या नावाने विकण्यात आले, आणि याच डोनेशनला त्या लोकांनी इलेक्ट्रिक बॉन्ड असे नाव देण्यात आले. आणि हे आरक्षण आदिवासी, ST, SC, OBC, बंजारी, पारधी, मांग, सिख, ईसाई, मुसलमान आणि प्रत्येक भारताचा एक व्यक्तीवर हे आरक्षण देण्यात आलं. फक्त हे आरक्षण हिंदू लोकांना नाही मिळत, कारण की हिंदू हा भारताचा नसून हा हिंदू फक्त एक हिंदी भाषा आहे, आणि ह्या हिंदी भाषेला धर्म म्हणून स्वीकारण्यात आलं, आणि आम्हाला तो सांगण्यात आला. मी मराठीमध्ये आता बोलत आहे, तर मी मराठी भाषेला माझा धर्म बनवेल का? ही मराठी भाषा
ही माझी भाषा आहे आणि राष्ट्रीय भाषा आहे. तर राष्ट्रीय भाषेला मी धर्म म्हणून घोषित करणार का? कधीच नाही. आंतरराष्ट्रीय भाषा इंग्लिश आहे, ते इंग्लिशला मी आंतरराष्ट्रीय धर्म म्हणून घोषित करीन का? कधीच नाही, मुळीच नाही. पण या लोकांनी हिंदी भाषेला धर्म म्हणून घोषित केला आणि हा धर्म त्यांनी मातृसेवा संघच्या नावाने घोषित केला. मातृसेवा संघ म्हणजेच हिंदू राष्ट्र असून हिंदी भाषेच्या नावाखाली मातृभाषा अशी देण्यात आली आणि हिंदी मातृभाषा आहे असं म्हणण्यात आलं. म्हणून हे लोक गायला आपली आई मानतात आणि त्या गायमधून 33 ते 36 कोटी देवी देवता प्रकट करतात आणि प्रकट केल्यानंतर त्या गाईचे गोमूत्र पितात आणि त्या गाईचे गोबरसुद्धा खातात. तर असे गोबर खाणारे आणि गौमूत्र पिणारे हिंदू धर्मातील काही लोक आहेत ज्यांच्या डोक्यामध्ये फक्त गोबर आणि गोमूत्र भरला आहे. त्याच्या व्यतिरिक्त त्यांच्या डोक्यामध्ये काहीच नाही भरलं. जे गोमूत्र आणि गोबर खातात ते कधीही अन्न खाऊ शकत नाही. किसान जो मेहनत करतो आहे, जो शेतकरी मेहनत करतो आहे, त्याचं मेहनतीचं फळ त्याला यासाठी नाही मिळालं कारण की हे लोक जे मोठ्या मोठ्या पदावर बसले आहेत हे लोक अन्न खात नाही. हे लोक फक्त गोबर म्हणजेच शेण खातात आणि गायचं मूत पितात असं मी ठामपणे सांगू शकतो आणि लोकांना याच्यावरती प्रतिक्रियासुद्धा देऊ शकतो. म्हणून या लोकांनी गायला आपली माता बनवलं, म्हणजे आई बनवलं आणि हे त्यांची आई आहे आणि गायच्या पोटातून हे जन्मलं. म्हणून हिंदू हा नाजायज आहे कारण की गायचं लग्न केलं तर प्रत्येक सण त्या गायचा नवरा म्हणून घोषित करू शकतो मी. आणि हे एका बापाचे नाही तर अनेक बाप आहे, म्हणजे यांचे सण अनेक बाप आहे. जसे एका पुत्रीला अनेक मुलं असतात आणि अनेक मुलाचे बाप अनेक पुत्र असतात. अशा प्रकारे यांनी हा धर्म भारत देशावर आणि भारताच्या लोकांवर थोपवण्यात आला आणि हेच खरी बाप आहे. थँक्यू, धन्यवाद. विश्वगुरू वर्ल्ड प्रेसिडेंट, भारत देशाचा प्रथम नागरिक आणि जगाचा प्रथम नागरिक, भारत देशाचा PM पंतप्रधान म्हणून ओळखला जाणारा, मी ST SC OBCचं नेतृत्व करणारा आंतरराष्ट्रीय स्तरावर सेवाकृत आहे. माझं नाव आहे सतीश साठे. माझं टोकन नाव सत्य. थँक्यू, धन्यवाद. गुड आफ्टरनून. जय भीम, जय संविधान.